वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण चाललो आहोत जयपूरला. सध्या आपण आहोत बँड्रा टर्मिनसला आणि आपली ट्रेन लागलेली आहे मागे. ट्रेनचा नंबर आहे 12979 आणि ही स्पेशल जयपूर ट्रेन आहे. त्यामुळे हा जर्नी पूर्ण स्टार्ट टू एंड असणार आहे. तर आपण आहोत B6 3 टायरने आपण ट्रॅव्हल करत आहोत आणि आपला सीट नंबर आहे 64 जे की साईड अप्पर आहे. ट्रेन आपली 5 मिनिटांनी बँड्रावरून निघेल आणि मला असं वाटतंय 10 पावणे 10च्या आसपास ही जयपूरला पोहोचेल. मे बी लेट होऊ शकतो कारण फॉगमुळे आजकाल ट्रेन लेट होत आहेत. लेट्स सी, बघूयात. तर अशा प्रकारे बँड्रा ते जयपूर हा प्रवास सुरू झाला आणि या प्रवासामध्ये मी एकटाच होतो. प्रवास तसा सुरू चांगला झाला परंतु एकटा असल्यामुळे थोडा बोर झालो. परंतु या निसर्गाचा स्वाद घेता घेता मला कळलंच नाही मी कधी वडोदराला पोहोचलो. तर रात्रीच्या समोरच वडोदराला पोहोचलो. सकाळची सुरुवात उलट चहाने केली. नंतर प्रवास जारी राहिला. थंडीची खूप थंडी जास्त होती त्यामुळे धुकाही खूप पडली होती. धुक्यामुळे पुढचं काही दिसत होतं त्यामुळे ट्रेन लेट होत्या आणि आपली प्रवास थोडीशी उशीर झाला. तर आपण फायनली पोहोचलो जयपूरला. वेलकम टू द पिंक सिटी. जयपूरमध्ये सर्व काही शहरांना पिंक कलरची पेंट केलेला होता आणि काही गावांमध्ये असे खूप सारे खडकाळ डोंगर होती आणि येथील ट्रॅडिशन आणि जे बांधकाम आहे ज्याची आर्किटेक्चर आहे ते खरंच सुंदर होतं, बघण्यासारखं होतं आणि इथे लोक राहतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं. नंतर तिथे शहरामध्ये एक दुबई सारखा मॉल आहे. सुंदर सुंदर दृश्य आहेत. डेव्हलपमेंट खरंच खूप चांगली आहे. हवामहल चालता चालता भेट दिली हवामहलला. तसं आतमध्ये जायला आलं नाही कारण रात्र झाली होती आणि 6:30 नंतर ते बंद होतं त्यामुळे फक्त उडती भेट दिली. शहरामध्ये कामानिमित्त खूप फिरलो परंतु टुरिस्ट प्लेस काय बघता आले नाही आणि मकर संक्रांती जवळ आल्यामुळे तशात फक्त पतंग दिसत होते आणि मी हे पतंग बघून खूप एन्जॉय करत होतो. परंतु भीती होती की मानेला लागू शकतो तरी खूप जीव जातो. अखेरीस मी जयपूर स्टेशनला पोहोचलो म्हणजे मेट्रो स्टेशनला पोहोचलो. मेट्रो स्टेशनवरून मग जयपूर स्टेशन बाजूलाच आहे. सो अशा वगैरे आपला जयपूरचा प्रवास होता. चलो भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सायनिंग ऑफ.